पक्ष जो निर्णय घेणार तो मान्य। बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात नाना पटोलेंचं वक्तव्य। तर चंद्रपूर शहरामध्ये 1630 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। 2029च्या निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी। दरोडे उत्पन्नामध्ये महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। आमदार रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट। मुंबईत नाना चौकातील सरोदे आश्रमात रोहित पवारांनी घेतली भेट। बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चेची शक्यता। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडमध्ये। पदाधिकारी लोकप्रतिनिधीच्या मॅरेथॉन बैठकींचं आयोजन। संघटना वाढीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर। पार्थ पवारांच्या शपथविधीला राहणार उपस्थित। सुनेत्रा पवार आज अमित शहांचीही भेट घेण्याची शक्यता। पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 46 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची आज बैठक। आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक। आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन। मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागामध्ये 91 लाख रुपयांच्या साहित्य खरेदीला स्थायी समितीची मंजुरी। 192 टेबल आणि 236 खुर्च्या खरेदी करण्यास मान्यता। पुण्यातील 754 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार। ग्रामपंचायत निवडणुकींच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार। पुण्यामध्ये अनधिकृत ओव्हरहेड केबल विरुद्ध पालिकेची कारवाई। अनधिकृत केबल संदर्भात कार्यपद्धतीसाठी पालिकेकडून समिती स्थापन। पार्थ पवार आज खासदारकीची शपथ घेणार। दिल्लीमध्ये शपथविधी होणार। यावेळेस सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर। पार्थ पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळांना फोन। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुन्हा एकदा केली विनंती। मुख्यमंत्री फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर। म्हसोबाची वाडीतील नारळी सप्ताहाला उपस्थित राहणार। संत वामन महाराज यांचा 94वा नारळी सप्ताह। काँग्रेसच्या भिवंडी शहर अध्यक्षपदासाठी 16 जण इच्छुक। जिल्हास्तरीय अध्यक्ष निवडीसाठी संघटन सृजन अभियान। ओसी देण्याच्या अभय योजनेवरून स्थायी समिती बैठकीमध्ये खडाजंगी। बैठकीत चर्चा अपेक्षित असताना प्रस्ताव पुढे ढकलला। बोलू नये म्हणून प्रस्ताव राखून ठेवल्याचा विरोधकांचा आरोप। पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ अधिकारीच असुरक्षित। महिला अधिकारी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ। पुणे महानगरपालिकेतील धक्कादायक प्रकार। बीडच्या मस्ताजोगमध्ये सरपंच पोटनिवडणूक। संतोष देशमुख यांच्या पत्नी रिंगणात। निवडणुकीला ग्रामस्थांचा बिनशर्त पाठिंबा। निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। निसर्ग कार्यालयामध्ये रयत संस्थेची शरद पवारांनी घेतली बैठक। रयत संस्थेच्या विविध उपक्रमांचा घेतला सविस्तर आढावा। भविष्यातील वाटचालीसंदर्भात शरद पवारांची पदाधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा। भारतामध्ये प्रथमच शासकीय महिला अधिकाऱ्यांचं मराठी साहित्य संमेलन। 11 एप्रिलला दिल्लीमध्ये भरणार संमेलन। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती नांदेडच्या दौऱ्यावर। सदाभाऊ खोत यांची परिवहन महामंडळाच्या कार्यालयाला अचानक भेट। खोत यांनी भेट देताच विभाग नियंत्रकाचं पलायन। बारामती पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय अंतिम आहे। पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। अशोक खरात प्रकरणामध्ये 14वा गुन्हा दाखल। सिन्नर मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरण। जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल। अशोक खरातला आज पुन्हा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार। खरातवरील 3ऱ्या गुन्ह्यासंदर्भात आज सुनावणी। तपासासाठी एसआयटी पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं 32वा संमेलन। अजितदादा पवार साहित्य नगरीमध्ये सोहळा। 900 साहित्यिकांची उपस्थिती अपेक्षित। साताऱ्यातील उरमोडी धरणाच्या जलाशयाचं नाव बदललं। छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय असं नवीन नाव। जलसंपदा विभागाच्या वतीनं शासन निर्णय जारी।
छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांना दिलासा. जायकवाडीच्या कालव्यातून शेतीला 4 आवर्तनं देण्यास मान्यता. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. पूर्णतः दृष्टीहीन असतानाही अथांग समुद्राशी 2 हात करत नागपूरच्या ईश्वरी पांडेचा जागतिक विश्वविक्रम. भारतातील धनुष्यकोडी ही पालक समुद्रध्वनी अपार. पुण्याच्या मेट्रो मार्गातील गळती प्रकरणी घरमालकासह ठेकेदाराचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. सार्वजनिक सुरक्षेला धोका उद्भवणारं काम केल्याचा सांगत कोर्टानं अर्ज फेटाळला. राज्यातील 1262 शाळा आणि 827 तुकड्यांना अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित. शाळा अपात्र झाल्यानं 8739 शिक्षक कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार. सावंतवाडीकरांना मिळणार 24 तास पाणी. 56 कोटींच्या नळपाणी योजनेचं काम सुरू. सभापती प्रतीक बांदेकर आणि मोहिनी मडगावकरांची माहिती. पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा 10वी पर्यंत होणार. वर्गवाढीसाठी आवश्यक विद्यार्थी संख्या तपासून मान्यता दिली जाणार. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कपातीचे संकट. 15% पाणी कपात करण्याबाबत जलसंपदा विभागाची नोटीस. महानगरपालिकेची उद्या जलसंपदा विभागासोबत बैठक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.